नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता नुकतंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अपप्रचार विभागाचे एक पदाधिकारी सुनील आंबेकर यांनी नवीनच तारे तोडलेत. म्हणजे हे किती बावळट आहेत का निर्बुद्ध आहेत मला समजत नाही, पण त्यांना असं वाटतं की ते काहीतरी नवीन भ्रम लोकांमध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतील आणि लोक त्याला मानायला लागतील. त्यांनी एक अशी बावळटासारखं वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी हेडगेवार आणि गांधी, म्हणजे बघा तुम्ही आधी ते काय बोललेत, त्याची ती क्लिप नाहीये, ते कात्रण वर्तमानपत्रातलं ते आलेले छापून ते मुद्दाम या ठिकाणी दाखवतो. आता महात्मा गांधी आणि हेडगेवार ही काय तुलना आहे? मग कुठे राजा भोज, कुठे गंगुतेली, म्हणजे कुठल्या जातीच्या अर्थाने मी म्हणत नाहीये, पण काय किती फालतूपणा आहे हा. हेडगेवारांची बरोबरी तुम्ही गांधीजींबरोबर करू पाहताय, महात्मा गांधींबरोबर. आणि याला असं वाटतं की असा बुद्धिभेद करण्याचा लोकांचा प्रयत्न आपला यशस्वी होईल आणि लोकांचा बुद्धिभेद होईल. अरे बावळ्यांनो, आता तर सगळा इतिहास समोर यायला लागलाय. गेल्या 11-12 वर्षापासून तर पार संघाची, सावरकरांची, गोळवलकरची सगळ्यांची धुणी धुतली गेली, सार्वजनिकरित्या धुतली गेली, तरी हे बावळटासारखे असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय, गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाची सेवा केली आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेच्या मार्फत मार्ग दाखवला. त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभेच्या मार्फत हे केलं. आणि हेडगेवारांनी देशासाठी एक हिंदूंचं संघटन निर्माण केलं. देशासाठी काय केलं? स्वातंत्र्यासाठी काय केलं? देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही नाही केलं. सुभाषचंद्र बोस एकदा त्यांना भेटायला गेले, हेडगेवारांना. त्यावेळेला हा हेडगेवार आजारी पडल्याचं नाटक करून बसला आणि बरोबरच्या लोकांना सांगितलं, त्यांना सांगा आजारी पडलेले आहेत आणि झोपलेत म्हणून. आणि सुभाषचंद्र बोसांना भेटण्याचं सुद्धा टाळलं. इतका डरपोक, इतका डरपोक. नुसतं वॉलरस सारख्या मिशा वाढवल्या म्हणजे धैर्य नाही निर्माण होत. आभास निर्माण केला. आभास आणि वास्तव वेगळंच होतं ना. सुभाषचंद्र बोसांना भेटायला घाबरणारा हा माणूस, भेटायला, आणि त्यांची तुलना तुम्ही महात्मा गांधींशी करता. काय म्हणजे किती बावळटासारखं बोलायचं. या सुभाषचंद्र बोसांनी काँग्रेसचे अध्यक्ष असताना काँग्रेसच्या सदस्यांना हे सक्तीचं केलं होतं की फक्त काँग्रेसची मेंबरशिप तुम्हाला घेता येईल. काँग्रेसच्या मेंबरशिपच्या सोबत हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग यांचंही सदस्य आणि काँग्रेसचंही सदस्य असं होता येणार नाही. आणि RSS ही फॅसिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हे सुभाषचंद्र बोस एकदा नाही 10 वेळेला बोलले. सुभाषचंद्र बोसांच्या भावाच्या विरोधात हिंदू महासभेने उमेदवार उभे केले. या श्यामाप्रसाद मुखर्जींनी, तुम्ही जे म्हणता हिंदू महासभेमार्फत, श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात सामील झाले. फजलुल हक हे मुख्यमंत्री होते बंगालचे, आणि याच फजलुल हकनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला होता लाहोरच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात. आधी 1 वर्ष 1940ला ज्या वेळेला मुस्लिम लीगचा प्रस्ताव फजलुल हकनी मांडला, त्याच्यानंतर 1 वर्षांनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्या मुस्लिम लीगच्या फजलुल हकच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे मंत्री म्हणून सामील झाले. एवढी तर बेईमानांची यांची युती होत्या. त्यावेळेपासून देशाशी ज्यांनी बेईमानी केली त्या मोहम्मद अली जिनांच्या बरोबर या हिंदू महासभेचं बंगालमध्ये सरकार होतं, सिंधमध्ये सरकार होतं, 2-2 ठिकाणी युती सरकार होती. आणि याला कन्स्ट्रक्टिव्ह असं म्हटलं होतं सावरकरनी या मुस्लिम लीग बरोबरच्या युतीला. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जींनी काहीही केलं नाही स्वातंत्र्यासाठी. बंगालचे उपमुख्यमंत्री असताना श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालच्या गव्हर्नरला पत्र लिहून सांगितलं की 42चं चले जाव आंदोलन चिरडून टाकलं पाहिजे, आणि ते कसं चिरडून टाकावं आणि बंगालचं सरकार कशी मदत करेल हे ऑफर केलं बंगालच्या गव्हर्नरला. तर श्यामाप्रसाद मुखर्जींनी देशाची काही सेवा नाही केली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हेडगेवारनी देशाची काहीही सेवा नाही केली.
स्वातंत्र्यासाठी काहीही नाही केलं. ते जे एकदा फक्त तुरुंगात होते 1 महिनाभर, जंगल सत्याग्रह केला तेव्हा, त्यावेळेला त्यांच्याबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे की जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग यासाठी घेतला की तुरुंगात गेल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांचं मन वळवता येईल, RSS मध्ये सामील व्हा म्हणून. असं यासाठी म्हणून ते ढोंग म्हणून त्या जंगल सत्याग्रहात गेले. अदरवाईज संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनात हेडगेवार, पप्पू वळवलकर कुठेही नव्हते, बाळू देवरस कुठेही नव्हता. स्वातंत्र्य आंदोलनाच्या याच्यात एकदाही तुरुंगवास झाला नाही. त्या श्यामा प्रसादला पण झाला नाही स्वातंत्र्य आंदोलनासाठी तुरुंगवास. आणि तुम्ही यांची तुलना महात्मा गांधींबरोबर करता बेशरमांनो. आणि तुमच्या या बुद्धिभेदाला लोक फसतील असं वाटतं. आम्ही आहोत वास्तव छाती ठोक सांगू. आणि ही जी घाण तुम्ही पसरवू पाहता तुमच्याच थोबाडाला फासू जेव्हा जेव्हा प्रयत्न कराल. दुसरा तो RSSचा त्याचं काय नाव, RSSच्या मुखपत्राचा तो संपादक पण होता शेषाद्रीचारी. ते बघा येडं काय बोललंय शेषाद्रीचारी. मोहम्मद अली जिनांना जर का 1947 साली पंतप्रधान पदाची ग्वाही दिली असती तर देशाची फाळणी झाली नसती. अरे बावळ्यांनो, पुन्हा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतोय का रे चारी? या हिंदू महासभेच्या अध्यक्ष असताना सावरकरांनी 1937 साली अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये असा ठराव केला की हिंदू आणि मुसलमान हे एक राष्ट्र असूच शकत नाही, की 2 स्वतंत्र राष्ट्र असायला पाहिजेत. आणि तेव्हापासून त्या A.S. भिडेंचं पुस्तक आहे जे सावरकर सदनमध्ये सावरकरांच्याच घरात राहायचे, सावरकरांचे सेक्रेटरी होते, त्या A.S. भिडेंचं पुस्तक आहे वर्ल्ड वाइड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर फ्रॉम 1937 to 1944. 1600 पानाचा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी दिलेलं आहे केरळचा दिवाण CKR अय्यर, त्यांनी केरळ हे स्वतंत्र संस्थान म्हणून जाहीर केलं, स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं. त्याचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव हे पत्र पाठवलं सावरकरनी त्या CKR अय्यरचं की या स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित केल्याबद्दल तुझं अभिनंदन. देशाचे तुकडे हवे होते त्यांना, अखंड भारत वगैरे ढोंग होतं. त्या सरदार तारासिंगला पत्र लिहिलं की भारत पाकिस्तान ही 2 राष्ट्र जन्माला येत असताना मध्येच तुमचं शिखिस्तान हे राष्ट्र जन्माला घाला. हे तारासिंगला सावरकरनी लिहिलेलं पत्र आहे, सरदार तारासिंगला. देशाचे तुकडे तुकडे ज्यांना हवे होते त्यांनी ढोंग करायचा अखंड भारताच्या नावानी. आणि हा शेषाद्रीचारी 47 साली मोहम्मद अली जिना काँग्रेसमध्ये नव्हते, तरीही मोहम्मद अली जिनांना गांधीजींनी प्रस्ताव दिला होता की हवं तर तुम्ही व्हा पंतप्रधान, पण देशाची फाळणी करू देऊ नका. तुम्हा लोकांना, तुम्हाला ढोंगी थोतांड हिंदुत्वाचा माजवलेल्या सगळ्या नालायकांना, हिंदुत्ववाद्यांना मुसलमान भारतात नको होते. आणि त्यासाठी 37 सालपासून सावरकर प्रयत्न करत होते. 23 सालीच पुस्तकात लिहिलं होतं त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकामध्ये. आणि हे हिंदुत्व नावाचं पुस्तक एक मराठा या टोपण नावाने लिहिलं. कारण उद्या जर या पुस्तकाच्या प्रस्तावावरून वाद झाले तर ते कुठल्या तरी मराठ्यांनी लिहिलं असं खापर फोडून टाकता यावं, एवढं तर डरपोक स्वतःच्या नावाने पुस्तक नाही लिहू शकले त्यावेळेला. आणि आता तुम्ही सांगताय की मोहम्मद अली जिनांना दिलं असतं पंतप्रधान पद तर देशाची फाळणी झाली नसती झाली देशाची फाळणी समजा, पण आज पाकिस्तान जसा झालेला आहे तसा भारत करून टाकला असता. आणि तसंच भारताला तुम्ही आता पाकिस्तान करताय. शेषाद्रीचारी, आता एवढं तुम्ही फाळणीबद्दल बोलता. अहो, आज भारतामध्ये जे 15 कोटी मुसलमान आहेत ते तुम्हाला सहन होत नाही नालायक संघोट्यांनो. आणि तुम्हाला पाकिस्तान मधले बांगलादेशामधले मुसलमान पण हवे होते. कोणासमोर हे ढोंग करता? कोणाला पटेल हे? या देशातला प्रत्येक मुस्लिम हा कसा देश सोडून निघून जाईल किंवा मरेल यासाठी तुमची संघटना काम करते, प्रयत्न करते. त्यासाठी सगळं विष पसरवत राहते. त्यासाठी मशिदी तोडा आणि दर्गे तोडा आणि कबरीच्या खाली काय वगैरे हा सगळा द्वेष पसरवणं, लिंचिंग करणं हे त्यासाठी आहे. कारण तुम्हाला या देशात हिंदू विरुद्ध मुस्लिम एवढंच नॅरेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्हाला पाकिस्तान आणि बांगलादेशातले मुसलमान पण हवे होते.
त्या नालायक शेषाद्रीचारीला थोडी तर लाज वाटायला पाहिजे. आणि यांना असं वाटत असेल की असे बुद्धिभेदाचे ते कितीही प्रयत्न करतील आणि त्याचा काही उपयोग होणार नाही, हे सांगून ठेवतो. आमच्यासारखे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत हा संघाचा जो द्वेष पसरवणारा दुष्प्रचार आहे, हा जो बुद्धिभेद करणारा दुष्प्रचार आहे, याचा थोबाड फोडतच आम्ही राहू आणि मेल्यानंतर भूत बनून करू, हे पण सांगतो. अजिबात थांबणार नाही. हे काय करू पाहताय तुम्ही देशाचं, किती आणि काय होणार आहे याच्यानी. एवढं सगळं तुमचं सिंदूर फिंदूर सगळा फालतूपणा करून झाला ना. आता सिंदूर नंतर तुम्ही पाकिस्तानवर टीका करण्याऐवजी तुम्ही राहुल गांधीवर टीका करायला लागले. आता काही संबंध आहे का फाळणीचा आणि याचा? आता हा शेषाद्रीचारी बोलायला लागला की जिन्नांना पंतप्रधान करायला हवं होतं नेहरूंच्या ऐवजी. म्हणजे अजूनही तुमचा सगळा राग द्वेष हा नेहरू गांधी एवढाच मर्यादित आहे. स्वातंत्र्याला 77-78 वर्ष मिळून झाल्यानंतर सुद्धा. आणि या बुद्धिभेदाने लोक फसतील असा तुमचा भ्रम असेल, असं आता होणं शक्य नाही. हे लिहून घ्या. छाती ठोकपणाने तुमचा सगळा अपप्रचार आम्ही खोडत राहू. या सगळ्या गोष्टीची सर्व दर्शकांनी दखल घ्यावी. तुम्हाला काय वाटतं संघाच्या या अत्यंत कुटील आणि अत्यंत नीच कारस्थानांच्या बद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही याचा प्रतिकार कराल की नाही? तुम्हाला काय वाटतं, खरोखर काय वाटतं, हे इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जितके जण याला जॉईन होतील तितक्या जास्त लोकांना आपण शहाणं करणं हे करत राहू शकू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.